नमस्कार मंडळी, तर मी तुमची लाडकी चैताली शांताराम सुर्वे. तर मी आज गेली होती मराठी ॲक्टरच्या हॉटेलला भेट द्यायला. तर मराठी ॲक्टर तुम्ही बघितलंच आहे की मृणाल दुसानीच्या घरी ह्याला हॉटेलला गेले होते. तिने ओपनिंग केली आहे नवीन हॉटेलची. तर ते लोक राहायचे बाहेर गावी. तर आता त्यांनी मुंबईमध्ये काय व्यवसाय करावा यासाठी त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी हॉटेल ओपन केलेले आहे. तर हे हॉटेल आहे हिरानंदानी ठिकाणी ठाण्यामध्ये. तर तुम्ही गेलात त्या हॉटेलला? मी गेले होते तर खूप छान होतं, प्रशस्त होतं हॉटेल आणि मला खूप आवडलं. त्यांनी खूप छान बारकाईने सर्व डिझाईन केलेलं आहे. तर तुम्ही हॉटेलला गेलात का? मला कमेंट करून सांगा तुम्हाला इकडची कुठली डिश आवडली. मला तर सर्व डिश आवडल्या. मी खायला मागितलं पण मला खूप छान वाटलं ते खाणं त्यांचं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी आता मला भूक लागली म्हणून मी मागवलं होतं चिकन बिर्याणी. तर खूप टेस्टी होते आणि त्याचे जे सॉसेस होते ना ते पण खूप छान होते. बॅक साईडला हे आहे, बार सेंटर आहे. तर ते पण खूप छान आहे आणि डिझाईन केलेलं आहे. त्याचबरोबर तिकडचा स्टाफ पण खूप छान आहे. तर मी खाल्लं, खूप छान आहे. तुम्ही नक्की चिकन बिर्याणी खा, तुम्हालाही आवडेल. त्याच्याबरोबरचे जे सॉसेस आहेत ते तुम्हाला खूप आवडतील. तर मला त्या भेटल्या नाहीत तिथे. मृणाल दिसाने मला वाटतं कामामध्ये बिझी असतील, ॲक्टर आहेत त्या, त्याच्यामुळे त्या बिझी असतील. त्यामुळे मला तिथे भेटल्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, सपोर्ट करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांना दिसेल आणि ते लोक म्हणजे तुम्ही सगळे तिकडे जाऊ शकता असं. आणि तिकडे खाली ना जत्रा होती. तर तिकडे सगळी शॉपिंग होती. लाकडाच्या खूप वस्तूंचा वापर केलेला आहे आणि त्या जत्रेत सुद्धा खूप सारे कपडे किंवा वेगवेगळे ज्वेलरी हे सर्व तिकडे होतं. तर हे असं आहे तिकडचं आपलं ॲक्टरचं हॉटेल. तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करा आणि मला सांगा कसं वाटतंय तुम्हाला तिकडे. कसं वाटलं तुम्हाला या हॉटेलचं खाणं पिणं. आणि नक्कीच मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला अजून कुठे माझे असेच व्हिडिओ बघायला भेटतील वेगवेगळे त्याबद्दल. तोपर्यंत बाय बाय गाईज. एरिया खूप छान आहे हिरानंदा आणि ठाण्यामधलं, तुम्हाला माहिती असेलच. थोडं स्टेशन पासून लांब आहे पण तिथे ऑटो रिक्षा किंवा बसेसची सोय आहे. त्यामुळे तुम्हाला काही एवढं म्हणजे हे नाही होणार. तुम्ही जाऊ शकता लगेच असं. मी स्वतः रिक्षानेच गेले होते. नंतर मला समजलं की इकडे बसेस पण आहेत, तर मग नंतर मी जाताना बसने गेले. खूप छान अशी जत्रा तिथे लागली होती. तर तुम्ही नक्की विजिट करा. तोपर्यंत बाय बाय गाईज.